असता मुलांसाठी पहिली गोष्ट की मुलं जी बैलगाड्या मागे पळतात त्यांनी म्हणजे ते चांगलं क्षेत्र आहे त्यांचं पण ते न करता त्यांनी जर ग्राउंडवर पळले तर ते नक्कीच भरती होऊ शकतात. आणि मुलींसाठी तर म्हणजे मुलींचं असं ग्रामीण भागात कसं 10वी झाली 12वी झाली तर लगेच लग्न होतं. बरोबर. तर लग्नातले ते 7 फेऱ्यांपेक्षा जर त्याच मुली ग्राउंडवर 400 मीटरचे 2 राऊंड जर 2 फेरे तर तिला म्हणलं तू कुठलंही क्षेत्र निवड, मी तुझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. आणि मग तिने ते निवड आणि तिच्यात ती आज सक्सेस आहे. निवड झाली त्या दिवशी मला कळालं की तुमची पोलीस दलात निवड झाली आहे. त्या दिवशी खूप भारी वाटलं. माझ्या वडिलांचं, माझ्या पूर्ण कुटुंबाचं, आमच्या गावाचं स्वप्न पूर्ण झालं. कुटुंबाचा सपोर्ट असला तर आपण या जगातली अशी कोणती गोष्ट नाही की ते आपल्याला शक्य आहे. आपण ती नमस्कार, निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किवळे गावामध्ये. या ठिकाणी पाहू शकता चिंतामणी फार्म हाऊस मध्ये मी आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने किवळे गावची साळुंके परिवारातील कन्या कुमारी सोनलताई हिने महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी दैदिप्यमान यश मिळवले आणि साळुंके परिवार नव्हे तर संपूर्ण किवळे गाव असेल पंचकृषीच्या शिरपेशामध्ये मानाचा तुरा रोवला गेलाय सोनलच्या माध्यमातून. खरं तर मला एक म्हणावंसं वाटतं, मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि सोनलताईचे हौसले देखील बुलंद आहे. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या जोरावर हे त्यांनी दैदिप्यमान यश खऱ्या अर्थाने खेचून आणले. आपल्या समोर या ठिकाणी सोनलताई आहे आणि खऱ्या अर्थाने एक आवर्जून सांगावंसं वाटतं, आमच्या किवळे गावचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात. माझ्या चॅनलवर मागच्या वर्षी मी मुलाखत त्यांची घेतलेली आहे. पाहू शकता सुंदर अशी केळीची बाग आहे. आणि त्याचप्रमाणे सोनलताईच्या मातोश्री किवळे ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी काम पाहिलंय. आणि हा एक किवळे गावचा आदर्श साळुंके परिवार. खऱ्या अर्थाने यांचे पिताश्री सुनील दादा असेल, एक चांगल्या प्रकारे शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून किवळे गावातील तरुणांना, विद्यार्थ्यांना एक मोलाचं सहकार्य, एक त्यांचं मार्गदर्शन नेहमीच राहतं. आणि असा हा आदर्शवत परिवार शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, शेती क्षेत्रामध्ये असेल, अलीकडच्या काळामध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक केलाय. असा हा साळुंके परिवार. आणि ही साळुंके परिवारातील कन्या सोनलताई हिने पोलीस भरतीमध्ये यश संपादन केले आणि मुंबई सारख्या ठिकाणी तिची निवड झालेली आहे. ताई नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुझे अभिनंदन. धन्यवाद सर. तर पोलीस दलामध्ये आपली निवड झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल, कसं वाटते आता प्रथमतः? तसं खूप भारी वाटत आहे सर. निवड झाली त्या दिवशी मला कळालं की तुमची पोलीस दलात निवड झाली आहे. त्या दिवशी खूप भारी वाटलं की आमच्या सर्व कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं. माझ्या वडिलांचं, माझ्या पूर्ण कुटुंबाचं, आमच्या गावाचं स्वप्न पूर्ण झालं. आणि म्हणजे खूप भारी वाटलं की आपण ज्या दिवसासाठी एवढे कष्ट केले, 1.5 वर्ष 2 वर्ष झाले, त्या एवढ्या कष्टाचं चीज झालंय. पोलीस होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? पोलीस व्हायची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली की त्यांचं स्वप्न होतं की त्यांना पोलीस दलात दाखल व्हायचं होतं, पण त्यांना ते काही कारणास्तव नव्हतं आलं. तर त्यांनी त्यांचं स्वप्न माझ्यात पाहिलं की माझ्या मुलीनी ते पूर्ण करावं असं त्यांची इच्छा होती. आणि मी पण मनात ती जिद्द ठेवली की आता आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि ते मी आज केलंय. नक्कीच तुम्ही हे अतिशय सुंदर असं यश संपादन केले. काय सांगाल, या यशामागे तुमच्या कुटुंबाचा किती मोठा वाटा आहे? सगळ्यात मोठा वाटा तर आपल्या कुटुंबाचा असतो की आपण कोणती गोष्ट करतोय याला जर आपल्या कुटुंबाचा सपोर्ट नसेल तर ते आपण नाही साध्य करू शकत. आपल्या कुटुंबाचा सपोर्ट असला तर आपण या जगातली अशी कोणती गोष्ट नाही की ते आपल्याला शक्य आहे, आपण ती पूर्ण करू शकतो. माझे वडील असेल, माझी आई असेल, यांनी आम्हाला चांगले संस्कार आणि शेतीतली सर्व कामे म्हणजे दूध काढण्यापासून असेल, औषध मारण्यापासून, वावराला पाणी देण्यापासून सर्व कामे त्यांनी आमच्याकडून करून घेतली. आणि त्यामुळे आम्ही आमचे शरीर पण असं कष्ट करून एकदम दष्टपुष्ट होऊन ते आम्ही मजबूत बनलो आणि कोणत्याही परिस्थितीत लढण्याची ताकद त्यांनी आम्हाला आज दिली आहे. यांचा खूप मोठा वाटा आहे. माझे आई वडील झाले, आजी असेल, माझे चुलते असेल, सर्व यांचा. नक्कीच सोनलताईंनी आपल्याला सांगितलं की शेतकरी परिवारातील ही सोनलताई आहे
आणि खऱ्या अर्थाने पोलीस भरती देत असताना शेतीमध्ये देखील काम करते. संपूर्ण काम औषध फवारणी असेल आणि सर्व शेतीची कामं गायांचे धार काढणे असेल, म्हणजे सर्व कामं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून म्हणजे सोनलताई आहेत खऱ्या अर्थाने. त्यामुळं घरच्यांचा जो पाठिंबा होता त्यांनी सांगितलं. भरतीसाठी तुम्ही किती काळ तयारी केली? भरतीसाठी मी तस तर 1.5 वर्ष केली. 3 जुलै 2024 ला मी माझी पहिला दिवस होता भरतीचा. तर 10 एप्रिल 2026 ही माझी शेवटची डेट होती. या 1.5 वर्षात मी खूप कष्ट, ग्राउंड असेल, लेखी असेल, ग्राउंडला मी जेएम फिटनेस करिअर अकॅडमी मांजरे सरांचे, तिथे मी ग्राउंडची आणि लेखीची तयारी केली. ग्राउंड करत असताना म्हणजे कसं, ग्राउंड करत असताना 800 मीटर असेल, 100 मीटर असेल, गोळाफेक असेल, हे तीन इव्हेंट असतात म्हणजे भरतीसाठी आम्हाला. बरोबर. तर हे तीन इव्हेंट करताना सरांनी खूप मार्गदर्शन केलं आम्हाला, की नाही का 800 मीटर कशी पळायची, 100 मीटर कशी पळायची, तुमचा स्टॅमिना कसा वाढवायचा, गोळा कोणत्या स्ट्रॅटेजीने टाकायचा, तुमची टेक्निक कोणती वापरायची, भरपूर असा फिटनेस सरांनी आमच्याकडून करून घेतला आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झालाय आज. नक्कीच ताई, खरं तर सुरुवातीला मी ज्या अकॅडमीच्या माध्यमातून सोनलताई त्या ठिकाणी शिक्षण घेत होती, त्या अकॅडमीचं नाव देखील सोनलताईंनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील राजगुरू शहरामधील जेएम फिटनेस अकॅडमी ही एक मोठी नावलौकिक असलेली अकॅडमी आहे आणि 2-3 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी खऱ्या अर्थाने त्या अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. ताई, मला काय सांगाल, कोणत्या कोणत्या अडचणी तुला पोलीस भरतीमध्ये आल्या आतापर्यंत? आता बघा, कोणतेही क्षेत्र असेल तर आपण त्याच्या मागे कष्ट करतोय आणि आपण प्रयत्न करतोय, तर आपल्याला अडचणी कायमच येतच असतात. त्याशिवाय कोणाला सक्सेस मिळत नाही कधीच. तर भरती करत असताना पायाला झालेली इंजुरी असेल, परत मध्ये 2-3 महिने मला न्यूमोनिया झालता, कावीळ झालती, त्याने पुरी बॉडी वीक झाली होती. त्यानंतर रिकव्हरी 2 महिने मी बॉडीची रिकव्हरी केली, चांगली ट्रीटमेंट घेतली आणि परत पुन्हा चालू केलं माझी भरतीची तयारी. मला बरेच जण म्हणले की तू आता सोडून दे, तुला नाही जमणार, तुझं शरीर तुला आता साथ देणार नाहीये. पण म्हणलं नाही, सोडायचं नाही आपल्याला, एवढे दिवस आपण कष्ट केलेले आहेत, तर थोड्यासाठी कशाला घालवायचे. तर मी सरांसोबत बोलले, आमच्या मांजरे सरांसोबत. सर बोलले, साळुंके मी आहे, तुम्ही करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. माझे पप्पा होते, पप्पा म्हणले सोडू नको, तू करत राहा. तर मी म्हणलं आता करायचं, आपल्या पप्पांसाठी तरी करायचंच. नंतर 1-2 महिने झाले, बॉडी रिकव्हर झाली माझी, चांगले डाएट खाल्ला मी आणि औषधे गोळ्या, नंतर मग बॉडी रिकव्हर झाली. नंतर मी केलं, नंतर जोरदार तयारी केली. नक्कीच तुमच्या जोरदार तयारीमुळे खऱ्या अर्थाने साळुंके परिवार आणि किवळे ग्रामस्थांना एक आनंद उत्सव साजरा करण्याचा या ठिकाणी क्षण लाभला. खरं तर लेखी परीक्षेची तयारी तुम्ही कशी केली होती, थोडक्यात सांगा. लेखी परीक्षेची तयारी करत असताना मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, जीएस, जीके जीएस, करंट अफेअर असेल, चालू घडामोडी, या सर्व विषयांचा अभ्यास केला. म्हणजे जे मला येत नव्हतं त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त वेळ द्यायची आणि जे येतंय ते आपल्या वरच्यावर करायची. आणि तसं म्हणजे अभ्यासात मी पहिल्यापासून हुशार होते. माझी 10वी नंतर मी आर्ट्स साईड घेतली होती, मला 10वीला 81% मार्क्स होते. त्याच्यानंतर मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा होता, त्यामुळे मी आर्ट्स साईड घेतली. तिथे इतिहास, भूगोल असेल, इकॉनॉमिक्स असेल, असे विषय तिथे आम्हाला शिकवले गेले होते. त्यामुळे मला लेखीची तयारी करताना एवढी काही अडचण आली नाही. नंतर मी PYQ प्रश्नपत्रिका असतील आमच्या, त्या 200 पेक्षा अधिक सोडवल्या, त्याचा सराव केला. त्यांनी मला अधिक फायदा झाला त्याचा मला. नक्कीच तुम्ही जसं सांगितलं की पोलीस भरतीच्या काळामध्ये त्यामध्ये तुम्हाला इंजुरी झाली, दुखापत झाली, त्यावर कशी मात केली तुम्ही? मात करायची तर इंजुरी झाली तर खूप दुखतं, असं वाटतं की पळूच नाही, आता बंद करा. पण आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपल्या घरच्यांची स्वप्न दिसत असतात, ती स्वप्न मनात ठेवून आणि ती आपल्याला पाहायचं असतं की आपल्या घरच्यांना आपल्याला त्या वर्दीत पाहताना काय आनंद होईल, ते डोळ्यासमोर दिसलं तर सगळे दुखणं दूर होतं आणि सगळे जीव पणाला लावून परत स्टार्ट करतो आपण. नक्कीच तुमची निवड झाल्यानंतर, पहिले तुम्हाला बातमी कळल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती, कसं वाटलं तुम्हाला? प्रतिक्रिया अशी होती की फायनली आता आपल्या नाव पुढे की येणारे महाराष्ट्र पोलीस सोनल संध्या साळुंके असं तर मला कळलं. असं खूप भारी वाटलं. पप्पांनी मला हे सांगितलं की तुझा रिझल्ट लागलेला आहे
माझी मैत्रिणीचा एक कॉल आला होता की तुझं लिस्टला नाव आलेलं आहे, तर असं खूप भारी वाटलं. बर. आणि तुमच्या कुटुंबामधले जे सदस्य आहेत त्यांची प्रतिक्रिया काय होती कळल्यानंतर? सगळ्यांची म्हणजे अशी प्रतिक्रिया शब्दात नाही सांगू शकत की ते त्यांची रिएक्शन काय होती, अशी एकदम भारी, म्हणजे नाही का सगळ्यांना खूप भारी वाटलं होतं. बर. आणि खरं तर काल तुमचा जो सत्कार सोहळा झाला, यशाची मिरवणूक झाली, खरं तर तुमची आणि तुमच्या यशाची तुमची मिरवणूक त्या ठिकाणी किवळे गावामधून संपन्न झाली. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मिरवणूक म्हणजे मी इथून माग जेव्हा कोणाच्या सत्कार समारंभाला जायची की आपल्याला पण असं वाटायची की आपलं एक दिवस यांच्यासारखा सत्कार व्हावा, यांच्यासारखी मिरवणूक निघावी, आणि काल ते माझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे असं खूप भारी वाटतं की आपल्या गावातून अशी गाडीतून आपला हार घालून फेटा घालून मिरवणूक, म्हणजे नाही का हे सोपं नसतं की अशी बरोबर. कोणाची पण निघत नाही मिरवणूक. हो, लय भारी वाटतं. नक्कीच हे खरं तर प्रेरणादायी प्रवास आहे सोनलताईचा. आणि काल किवळे गावामधून जंगी मिरवणूक झाली. अनेक महिला भगिनी ग्रामस्थ किवळे गावच्या त्यामध्ये सहभागी झाले, ते नातेवाईक असेल. आणि त्यानंतर तिचा सत्कार समारंभ देखील परिवाराच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, पाहुणे मंडळींच्या वतीने किवळे गावचं जे भैरवनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी संपन्न झाले. आणि खऱ्या अर्थाने मला काय सांगाल की जे नवीन तयारी करतायत मुलं असेल मुली असेल त्यांना काय संदेश द्याल? तर भरती करत असताना जी मुलं मुली तयारी करतात त्यांनी ही पहिली गोष्ट प्रामाणिकपणे तयारी केली पाहिजे. बरोबर. त्यांचे सर लोक पालक त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पाठवतात की तुम्ही करा, त्यांना फुल सपोर्ट करतात. फक्त मुलं मुलींनी घरच्यांचा विश्वास आणि त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे असेल तर नक्कीच. कोणतीही गोष्ट या जगात अशक्य नाहीये. नक्कीच. ग्रामीण भागातील मुला मुलींनी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे? ग्रामीण भागातील मुलं मुली तर तशी शरीराने खूप जबरदस्त असतात की त्यांनी शेतातली सगळी कामं ते करतात. म्हणजे आता नक्कीच. मीच केलेली आहे स्वतः. आणि ग्रामीण भागातील मुलांना एवढं मार्गदर्शन नसतं त्यांना, पण त्यांनी नाही का असं मार्गदर्शन पाहून म्हणजे स्वतःची त्यांनी हे ओळखायला पाहिजे की आपण काय करू शकतो, आणि आपण शेतकऱ्याची मुले म्हणले आपण हे करू शकतो हे असं नक्कीच. कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये काहीतरी कलागुण असतात, त्यांच्याकडे ती ताकद असते किंवा हुशार देखील असतात, परंतु त्यांना योग्य दिशा आणि योग्य वळणावर खरं तर व्यासपीठ मिळत नाही. परंतु राजगुरुनगर शहरामध्ये अशा अनेक अकॅडमी आहेत, त्यामुळे तुम्ही आपले स्वप्न त्या ठिकाणी साध्य करू शकता. तुमचं आता पुढील ध्येय काय? माझं पुढील ध्येय आता की मी पोलीस क्षेत्रात कार्यरत झाले. मी डिपार्टमेंटल पेपर देऊन मी आता पुढची PSI ची पोस्ट मिळवणार आहे. अरे वा. आणि यश मिळवण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यश संपादन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्यातली जिद्द ओळखायला पाहिजे की आपल्याला वाटतं की आपण नाही करू शकत. ज्या दिवशी आपल्याला कळेल ना आपण करू शकतो आणि आपण करायचंच, त्या दिवशी आपल्याला जगातलं कुणी देव खाली जरी आला ना वरून तरी कुणीच आवडू शकत नाही आपल्याला. आपण ते करूच शकतो सगळं. नक्कीच. खरं तर सर्व परमेश्वराच्या याच्यावर सोडणं चुकीचं आहे. खरं तर परमेश्वराचा आशीर्वाद देखील असतातच, परंतु आपली त्याच्या पाठीमागे परिश्रम, जिद्द, चिकाटी देखील महत्वाची. आपण ते प्रामाणिकपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि भगवंताचा आशीर्वाद तर असतोच, पण ते प्रामाणिकपणे कुठलीही गोष्ट केली पाहिजे. बरोबर. खरं तर आता तुम्ही पोलीस दलामध्ये भरती झालेला आहात, इथून पुढे समाजासाठी कुठलं काम करायला तुम्हाला आवडेल? समाजासाठी तसं तर गुन्हेगारी खूप वाढत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि उलट जे मुलं आहेत मुली आहेत ते वेगळ्या वळणाला जातात तर त्यांना नीट ते सुधारवण्याचा प्रयत्न करीन, नाही का. नक्कीच. खरं तर अतिशय परखड मत या ठिकाणी सोनालीताईने व्यक्त केलंय. कारण पोलीस भरतीमध्ये गेल्याच्या नंतर कुठलीही गोष्ट न पाहता सर्वांना समान वागणूक असेल. आणि ताईने सांगितलं जसं की आपल्या परिसरामध्ये, देशामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली, तिला आळा घालण्यासाठी ती येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहेत. आणि पोलिसांबद्दल समाजाचं जी नजर असते की त्यांना असं वाटतं की प्रत्येक पोलीस हा वाईटच असतो, तर तसं काय नसतं. पोलिसांवर विश्वास ठेवून बघा तुम्ही, पोलीस पण तुम्हाला संरक्षण करतात, कायद्याचे रक्षण करणारे असतात. ते सदरक्षणाय खल निग्रह त्यांचं वाक्य असतं की जिथे माझी गरज आहे पोलिसांची तिथे ते कायम कार्यरत असतात आणि त्यांचे ते प्रयत्न करीत असतात. की असं काय नाही की समाजाला वाटतं पोलीस म्हणजे
पैसे खात असतील असं तसं तर काही नसतं. म्हणजे असे समाज का म्हणत असेल की बा पोलीस तर खरं तर आपले मित्र असतात, हो कुठल्या अडचणीला आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला साथ देत असतात, पण लोकांच्या नजरेमध्ये पोलिसांबद्दल अशी प्रतिक्रिया येणे कसं वाटतं? ते पूर्वीपासून म्हणजे असं पिक्चर मध्ये दाखवत आलेले की पोलीस असे पैसे घेतात त्यांचे वशिला असतो काम करतात, ते पूर्वीपासून आलेलं आहे. म्हणजे असं समाजाच्या निदर्शनास तर त्यांना तसंच वाटतं की सगळे पोलीस तसेच असतात, पण ते तसे नसतात पोलीस खरं. बरोबर. नक्कीच सोनलताईने खऱ्या अर्थाने निर्भीड या ठिकाणी मत व्यक्त केलंय. खरं तर पोलीस सेवेमध्ये नोकरी करणे ही केवळ नोकरी नव्हे तर एक जबाबदारी आहे, एक समाजसेवा आहे आणि सुरक्षा आणि कायदा खऱ्या अर्थाने नागरिकांच्या सुरक्षतेची जबाबदारी पोलिसांवर असते आणि तीच जबाबदारी सोनलताई येथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आहे. नक्कीच ताई, भविष्यामध्ये आता पोलीस भरती तर तुम्ही झालेला आहात, पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण अधिकारी उच्च पदावर जाण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. हो नक्कीच राहणार आहेत. की मी पोलीस होऊ शकते तर मी याच्याही पुढची पोस्ट मिळवू शकते. आता मला हे कळतंय की मी हे करू शकते तर ते पण करूच शकते मी, आणि ते मी मिळवणारच आहे येत्या काही दिवसांमध्ये. नक्कीच अतिशय अभिमान वाटतोय, कारण सोनलताईंच्या बोलण्यामधून ते कॉन्फिडन्स दिसतोय, आत्मविश्वास दिसतोय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक मोठ्या उच्च पदावर सोनलताई गेल्याशिवाय राहणार नाही. खरं तर या तुम्ही जे यश संपादन केले ते दीप्यमान, या यशामागे कुणाचा हात आहे, कुणाला तुम्ही श्रेय देऊ इच्छिता? माझे कुटुंब आणि आमच्या अकॅडमीचे मांजरे सर असतील, आम्हाला शिकवणारा स्टाफ असेल सगळा, त्यांचं श्रेय खूप मोठं असतं. कारण की आणि माझ्या फॅमिलीतले माझे चुलते असतील, माझे पप्पा असेल, सगळ्यात म्हणजे माझ्या चुलत्यांना वाटत होतं की हिने करावं की ही होईल 100% होईल. ते असे म्हणायचे की आमच्या घरात सगळ्यात पहिला पगार हीच कमवून आणेन, आणि ते मी करून दाखवले काका आज. आणि तुमचं स्वप्न पण मी पूर्ण केलं असेल. बरं आपले शिक्षक असतील, आपल्याला वाटतं की आपण ही गोष्ट करू शकत नाही, पण त्यांना कळत असतं की कोणता विद्यार्थी हे करू शकतो, आणि ते आपल्याकडून करून घेतात. आपल्याला मारतात, बोलतात, वाईट बोलतात, पण ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात, आणि ते आपल्याकडून कायम करून घेत असतात ती गोष्ट. आणि ती गोष्ट आपल्याला शिक्षकांबद्दल राग वाटतो की आपल्याला बोलतात, आपले बरोबर. पालक आपल्याला वाईट बोलतात, दुसरे मुलांचं आपल्या पुढे कौतुक करतात, पण ते आपले कौतुक आपल्या समोर कधीच करत नाही. आपल्या पाठीमागे ते आपले कौतुक आहे ना कायम करत असतात आपले पालक, नक्कीच. जे शिक्षक असतील, आणि ते बोलतात वाईट, पण ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात. नक्कीच. खरं तर कुठलेही पालक मुलांच्या प्रति अग्रेसिव्ह झाले किंवा थोडेसे वाईट शब्द जरी बोलले असेल तर त्याच्या मागे त्यांचा प्रेम असतं, जेणेकरून आपल्या मुला मुलींनी पुढे जाऊन थोडस एक नाव कमावं, परिवाराचं चांगल्या पदावर काम करावं. सोनलताई, आता नव्याने जे भरती देत आहे विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, तुमचे सहकारी, त्यांना काय संदेश द्याल? विशेषतः मुलांसाठी पहिली गोष्ट की मुलं जी बैलगाड्या मागे पळतात, त्यांनी म्हणजे ते चांगलं क्षेत्र आहे त्यांचं, पण ते न करता त्यांनी जर ग्राउंडवर पळले तर ते नक्कीच भरती होऊ शकतात. आणि मुलींसाठी तर म्हणजे मुलींचं असं ग्रामीण भागात कसं 10वी झाली 12वी झाली तर लगेच लग्न होतं, बरोबर. तर लग्नातले ते 7 फेऱ्यांपेक्षा जर त्याच मुली ग्राउंडवर 400 मीटरचे 2 राऊंड जर 2 फेरे नीट पळले तर त्यांच्या आयुष्याचं नक्कीच कल्याण होईल सर. आणि बस एवढं सांगू शकते मुलीसाठी. नक्कीच ताईंनी अतिशय योग्य मुद्द्याला हात घातलाय. बैलगाडा शर्यत देखील आपली एक अस्मिता आहे महाराष्ट्राची, रांगडा खेळ ते देखील टिकलं पाहिजे, परंतु सारखं त्या घाटामध्ये न जाता आपलं करिअर देखील पाहिलं पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने अस्मिता आहे आपली बैलगाडा शर्यत, ही तर टिकलीच पाहिजे. आणि बैलगाडा शर्यतीमधून अनेकांचं आर्थिक मदत होत असते, गोरगरीब पोट भरत असतात, तुमचा मुद्दा बरोबर आहे. परंतु जसं की सोनलताईंच्या पालकांनी आपल्या मुलीमधली जी पात्रता ओळखली आणि तुम्हाला खरं तर पोलीस भरतीमध्ये हे केलं, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांमधली जी पात्रता ओळखली पाहिजे, आपला मुलगा मुलगी काय करू शकते आणि त्यांना ते त्या क्षेत्रामध्ये टाकलं पाहिजे, जेणेकरून त्यांना ती आवड निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये ते संपादन करतील. आणि काय सांगाल, काल तुमची जी मिरवणूक झाली आणि त्या ठिकाणी सत्कार देखील झाला, कारण एवढे तुमच्या प्रेमापोटी नातेवाईक असेल, ग्रामस्थ असेल, तुमचे अकॅडमीचे तुमच्या मित्रमैत्रिणी सहकारी देखील आल्या होत्या, त्यांच्याबद्दल तुम्ही कशी कृतज्ञता व्यक्त कराल? काल ज्या मी शाळेत शिकत होते 1ली पासून ते 10वी पर्यंत, ते शाळेत काल माझा सत्कार झाला, तर असलं भारी वाटत होतं काल मला. आणि सगळे माझ्यासाठी आले होते, कारण की सगळ्यांना माझ्याकडून अपेक्षा होती की ही मुलगी काहीतरी करू शकते. तर म्हणलं सगळ्यांना असं वाटतंय की ही काहीतरी करू शकते, तर आपण काय करू शकत नाही काहीच.
माझ्या वडिलांना बरेच जण म्हणायचे, तू मुलींना किती काम सांगतो, ते वावरात जातात, त्या गावाकडलेच आहेत, ते काहीच करू शकत नाही, याच्या हाताखाली मुली घडूच शकत नाही. पण ते खोटं ठरवलंय मी आज. आणि मी नक्कीच. आज पोलीस सेवेत भरती झाली आणि सर्वांकडून म्हणजे सगळे त्यांचा अनमोल वेळ देऊन माझ्या मिरवणुकी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. आमच्या गावकऱ्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की कधी मी पोलीस होईन आणि त्यांना कधी माझ्या मिरवणुकीला येता येईल, असं त्यांना सर्वांना वाटत होतं. सगळ्यांची इच्छा होती की हिच्या मिरवणुकीला आम्हाला जायचंय, नाचायचंय, हिचा सत्कार होताना पाहायचंय. माझ्या मैत्रिणी असतील, सर असतील, जे पोलीस माझ्यासोबत ज्या माझ्या मैत्रिणी पोलीस झाल्या त्या असतील, आमचे मराठी शाळेचे शिक्षक असतील, माझे बरेच नातेवाईक असतील, त्यांची मी खूप आभारी आहे की ते माझ्यासाठी वेळातला वेळ काढून त्यांचा आले आणि त्यांनी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरंच थँक्यू त्यांना सगळ्यांना. आणि तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते, कारण की तुम्ही माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या मला काल एवढ्या बोलता नाही आल्या स्टेज समोर, मी पहिल्यांदा बरोबर. बोलले, ते तुम्ही आज माझ्याकडून व्यक्त करून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. थँक्यू. नक्कीच धन्यवाद. खऱ्या अर्थाने पोलीस क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे त्यामध्ये एक दटपणा आला पाहिजे, निर्भीडपणा आला पाहिजे. आणि तशीच तुम्ही माझ्या ज्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली, पहिल्यांदाच जरी तुम्ही कॅमेरा समोर असले तरी अतिशय तुमच्यामध्ये एक क्वालिटी दिसते. कारण एक बेधडकपणे प्रश्नांची उत्तर असेल, बोलण्याची पद्धत असेल, निश्चित स्वरूपामध्ये पोलीस खात्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन एक चांगल्या उच्च पदावर जाईल अशी मी सदिच्छा शुभेच्छा निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देतो. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि खूप शेअर करा, जेणेकरून आम्हाला देखील अभिप्राय देखील कळवा, जेणेकरून आम्हाला देखील नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी, इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक आम्हाला ऊर्जा मिळत असते. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला खूप शेअर करा. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांना खऱ्या अर्थाने कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करायचं असेल किंवा उतरायचं असेल तर त्यांना एक प्रेरणा मिळत असते. त्यामुळं आपण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि खूप शेअर करा. आपल्या समोर सोनलताईंचे वडील आहेत. तुमचं प्रथमचं नाव सांगा. मी सुनील दिनकर साळुंके, मुक्काम पोस्ट किवळे, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणचा रहिवासी. नक्कीच तुम्ही काय करत असता? तसं पाहिलं तर मी माझं शिक्षण पदवीधर आहे, परंतु मी सध्या चांगल्या प्रकारची शेती करतोय. बरोबर. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, यांच्या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात आणि एक चांगल्या प्रकारची पाहू शकते ही फळबाग आहे आणि सर्व प्रकारची फळे फुले यांच्या चिंतामणी फार्म हाऊस मध्ये आहेत आणि एक चांगल्या प्रकारचे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. आणि तुम्हाला जर सेंद्रिय कुठली फळं पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आता तुमची मुलगी खऱ्या अर्थाने तुमची कौतुकाची थाप नक्कीच सोनलताईवर होती आणि ती तुमच्या याला सार्थ उतरली. पोलीस दलामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी तिची निवड झाली आणि जवळजवळ 133 मार्क तिला पडलेत. हो, 33. आणि त्याबद्दल काय सांगाल? तुमची पहिली भावना काय, प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट तर मला तिच्यामध्ये काहीतरी दिसत होतं आणि तिने मला सांगितलं होतं की पप्पा मला असं काहीतरी स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करायचा आहे की जेणेकरून मला माझं करिअर काहीतरी घडवता येईल. आणि त्या दृष्टीने तिनेच ते क्षेत्र निवडलं. फक्त तिला म्हणलं तू कुठलंही क्षेत्र निवड, मी तुझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. आणि मग तिने ते निवडलं आणि तिच्यात ती आज सक्सेस आहे. आणि असं जर यश पाहिलं तर कुठल्या बापाचं काळी चुपा एवढं होणार नाही. निश्चितच मलाही इतर वडिलांपेक्षा आनंद जास्त झालेलाच आहे तिच्या यशामुळं. तसं पाहिलं तर हिने आज पोलीस क्षेत्रामध्ये जी निवड झालेली आहे, बरोबर, परंतु ही निवड भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर मुली करत असते. असं काही एवढं काही वेगळं केलेलं नाही, परंतु निश्चित एक बापासाठी ते एक अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे. कुठल्याही बापाला आपल्या मुलांबद्दल गर्व वाटणं साहजिकच आहे. तशा प्रकारचं एक वडील म्हणून मला तिचा खूप सार्थ अभिमान आहे. आणि तिने हे पद अचीव केलं आहे, तिच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे आणि भविष्यात मला तिच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणं असं वाटतं मला. नक्कीच दादा म्हटले की अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं खरं तर त्यांना एक अभिमान वाटलाय, कारण आपण जे आपण म्हणतो एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तशी मुलीची प्रतिभा ओळखून त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला, अकॅडमीला जॉईन व्हायला सांगितलं आणि एक कौतुकाची थाप जे म्हणतो, फक्त लढ म्हणा आपण म्हटलं पाहिजे पालकांनी. आणि पालकांचा अभिमान आणि विश्वास खऱ्या अर्थाने सोनलताईने सार्थ ठरवलाय. तसं पाहिलं ना सर तर ही पोलीस होईल हे कुठल्या आईवडिलांना तर अपेक्षा असतेच, परंतु ती ज्यावेळेस 10वीला पास झाली त्यावेळेस तिचे मुख्याध्यापक माझे बंधू आहेत
बरोबर. त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांना पण तिच्यामध्ये असं काहीतरी दिसत होतं. ते 10वी झाल्यानंतर मला म्हणले होते की तू पोलीसच कर आणि ही ती करून दाखवीन. त्यांच्यामुळं मला थोडीशी अजून प्रेरणा मिळाली. बरं. त्याच्यानंतर हिने ज्यावेळेस अकॅडमी जॉईन केली त्यावेळेस माझे मोठे बंधू आहेत जे आज हयात नाही आहेत, बरोबर. तर त्यांनी जी पहिली फी भरली, तिला युनिफॉर्म म्हणजे पहिलं जे किट असतं ग्राउंडचं त्या किटसाठी पण सगळा खर्च त्यांनीच केला होता. आणि त्यांनी जे एक 6-7 महिन्याचं कष्ट पाहिल्यानंतर आम्ही घरात असंच बसल्या विषय झाला आणि ते म्हणले की बाबा ही सगळ्यात पहिला पगार सरकारी पगार आपल्या घरात आणू शकते अशी हिच्यात क्षमता आहे. आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये मी जेव्हा त्यांच्या अकॅडमीच्या सरांबरोबर बोललो होतो, मांजरी सरांबरोबर, बरं. तर त्यांनी मला जानेवारीमध्ये सांगितलं होतं की सर तुमची सोनली 100% आजच सांगतो पोलीस होणार आहे. आणि त्याच दिवशी मला वाटलं होतं की ही 100% पोलीस होईल, कारण त्यांनाही त्याच्यामध्ये काहीतरी नेतृत्व किंवा तिचं कर्तृत्व दिसलं असेल. नक्कीच. त्याशिवाय असं काही होऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडे काय अशी जादूची कांडी नव्हती की ती कांडी फिरवली आणि सोनर लगेच पोलीस झाली. परंतु तिचं जे कष्ट किंवा तिच्या मागचा त्याग असेल. खरं सांगायचं म्हणजे तिने जानेवारीपासनं तिचा मोबाईल पूर्णपणे बंद केला होता. बरं. फक्त ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरायचा होता त्यावेळेसच तिने तो काही दिवसासाठी चालू केला तरी तो माझ्याकडेच होता. अरे वा. 17 मार्चला तिचा बर्थडे होता तरी सगळ्या शुभेच्छा माझ्याकडेच येत होत्या. नक्की. सगळे पाहुणे रावळे म्हणायचे की आम्हाला तिच्याबरोबर बोलायचे. तर ती म्हणली होती पप्पा मला काही बर्थडे साजरा करायचा नाही किंवा मला केक नाही कापायचा, माझा केक कापायचा तर त्याच वेळेस कापायचा. अरे वा. म्हणजे ती मनाची जिद्द बांधली होती. ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की मार्चमध्ये आमच्या घरातलं लग्न होतं हो. तरी त्या लग्नाला आली नाही. म्हणजे तिच्यामागे त्याची खूप त्यागाची भावना आहे, तिचं कष्ट आहे, मेहनत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जिद्द पण आहे आणि ते तिने करून दाखवले. याच्यासाठी मला तिचा खूप बाप म्हणून तर खूप अभिमान आहे. आणि तिच्यामुळं मी काल जी मिरवणूक निघाली मी पहिल्यांदा कुणाची खांद्यावर बसून नाचलो असतं नक्कीच. तर ते तिचं सगळं श्रेय तिला जातं. कारण एवढा मोठ्या गावातून सोहळा होणं किंवा मिरवणूक काढणं एक बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, परंतु सगळ्यांचं स्वप्न ते सत्यात उतरत नाही. जे माझं उतरलंय म्हणजे मलाही तिचा खूप अभिमान आहे आणि याच्यासाठी मी तिला धन्यवाद देऊ शकतो. खरंच नक्कीच खरं तर अभिमानाने वर तुमचा भरून आलाय. कुठलीही गोष्ट साध्य करायची म्हटलं की काही गोष्टींना त्याग करायला लागतो. जसं की आपण जे सांगितलं अतिशय सुंदर असं वाक्य, तिने पोलीस भरतीच्या काळामध्ये स्वतः तिचा वाढदिवस आला आणि जवळजवळ 5-6 महिने पोलीस भरतीच्या काळामध्ये तिचा मोबाईलच बंद होता. म्हणजे हा खूप मोठा त्याग आहे आताच्या युगामध्ये. मग अशी तुमच्या कन्येने सोनलनी जसं सांगितलं की तुम्हाला कुठल्याही भरतीमध्ये जायचं असेल किंवा कुठलंही यश साध्य करायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग किंवा आता बैलगाडा शर्यत आपल्याकडे जास्त प्रचलित आहे. तर ती म्हटली की तरुणांनी घाटामध्ये न पळता तर पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये पूर्वतयारी करत असताना जर पळलं तर तुमचं आयुष्याचं सोनं होईल. त्याबद्दल कसं पाहतो? खरं तर सर आपण पाहिलं ना आता तर बऱ्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये हो. पोलीस भरती असो किंवा कुठली शासकीय नोकरी असो बऱ्यापैकी मुलीच आपल्याला दिसतात. नक्कीच. तर तरुण कमी दिसतात त्या मानाने. तर मला फक्त तरुण एवढं सांगायचंय बैलगाडा छंद खूप छान आहे, तो आपला ग्रामीण भागातला एक मर्दानी खेळ आहे आपण समजू. परंतु त्यासाठी थांबवतोय मी. खरं तर तुम्ही जे म्हटले की मुलींनी जास्त यश संपादन केले, याच्या मागे मुलं का नाहीत जास्त, याच्या मागे काय म्हणतात? हा मग तेच मला सांगायचं होतं की आपण आता सध्या पाहतो आपल्याकडं उन्हाळा सीझन मध्ये यात्राचा खूप मोठा सीझन असतो हो. आणि तो आपला हंगाम असतो. परंतु या क्षेत्र 100% चांगला आहे आणि हा आपल्या मातीचा खेळ आहे, हा खेळलाच पाहिजे. याच्याबद्दल तिळ मात्र माझ्या मनात शंका नाही. परंतु त्यासाठी एक वयोगट असतो. हो. आपण आता जनरली पाहतो की बैलगाडा घाटामध्ये जास्तीत जास्त 15 ते 20-22 वयोगटातली किंवा 30 वयोगटातली म्हणजे प्रेक्षक वर्ग जास्त आहे. हो. तर यांचा उमेदीचा काळ आहे, इथं न वाया घालवता तुम्ही सध्या तुमचं जीवनाकडे करिअर करा. करिअर केल्यानंतर तुम्ही 10 बैल पाळा. बरोबर. आज जर पोलीस एखादा विद्यार्थी मुलगा झाला आणि तो त्याच्या सर्व्हिसच्या काळात आपण 10 जरी बैल पाळली तर त्याची जी ॲबिलिटी म्हणजे त्याच्यात तेवढी पॉवर असती. उद्या जरी एखादा 2 बैल जे दगावले किंवा नवीन घ्यायची वेळ आली तर त्याचं मनी पॉवर तेवढी असती. हा. तर मला तरुणांना एवढं सांगायचं की तुम्ही आता तुमच्या जीवनाला योग्य दिशा द्या जेणेकरून तुमची भविष्यामध्ये दशा होणार नाही, बरोबर. असं मला वाटतं. नक्कीच अतिशय सुंदर असा मुद्दा दादांनी उपस्थित केलाय. खरं तर तरुणांनी घाटामध्ये जरूर जावं, छंद जरूर जोपासावा. परंतु आपलं करिअर, आपला जो गोल आहे उमेदीचा आयुष्याचा, काळ आहे आपला जो लाईफचा गोल आहे तो खरं तर अचिव्हमेंटसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण बैलगाडा घाटामध्ये जाच, परंतु आपली पुढचं भविष्य आणि आर्थिक परिस्थिती कशी मजबूत होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.
कारण पैसे असेल तर तुम्हाला या जगामध्ये आताची किंमत आहे. हो कारण तुम्ही फक्त घाटामध्ये गेले किंवा कुठलाही छंद जोपासला तर ते ठीक आहे, पण त्याला किंमत नाही. आपण आयुष्यामध्ये यशस्वी झालं पाहिजे. आणि जसं की मी मागाशी तुम्हाला म्हटलं की आपण स्वतःला सिद्ध करा, जग आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. 100%. नक्कीच सोनलताई कडे देखील येणाऱ्या काळामध्ये बघण्याचा दृष्टिकोन क्रीडार्थी तरुण तरुणी असेल, ग्रामस्थ असेल, पाहुणे मंडळी यांचा नक्कीच बदललेला असेल. कारण एक आदरयुक्त भावना नातेवाईक असेल, ग्रामस्थ असेल यांच्या मनामध्ये ती निर्माण होणार आहे. आणि नक्कीच हे सोनलताईंचं आपण जे यश आपण पाहून येणाऱ्या काळामध्ये अनेक तरुण तरुणी याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा ते हे घेतलं पाहिजे त्याच्यामधून, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.